ठीक आहे. आपण आता ऑब्स्टेट्रिक्सचं रिप्रोडक्टिव्ह बेसिक्स बघणार आहे. ठीक आहे, बाय डॉक्टर दीप्ती बैल. तर जो फिटस असतो, ठीक आहे, अर्ली प्रेग्नन्सीमध्ये आपण फिटसलाच काय म्हणतो, कन्सेप्टस. ठीक आहे. आता हा फिटस कन्सेप्टस तयार कसा झालेला आहे, तर मम्मीचं ओवम, पप्पांचं स्पर्म जेव्हा फर्टिलायझेशन होणार, झायगोट तयार होणार, ज्याला आपण अर्ली प्रेग्नन्सीमध्ये कन्सेप्टस म्हणणार. ठीक आहे. तोच झायगोट पुढे चालून एम्ब्रिओ तयार करतो, तोच पुढे चालून फिटस तयार होतो, म्हणजे आपण त्याला फिटस म्हणतो. आता ओवमची जनरेट होण्याची जी प्रोसिजर आहे तिला आपण oogenesis म्हणतो. ठीक आहे. आणि स्पर्मची जी जनरेट होण्याची प्रोसेस तिला आपण स्पर्मॅटोजेनेसिस म्हणतो. ठीक आहे. आता oogenesis जी आहे ना, ही बेबीची इंट्रायुट्राइन लाईफपासूनच स्टार्ट होऊन जाते फिमेल्समध्ये. ठीक आहे. बट जी स्पर्मॅटोजेनेसिस राहील, म्हणजे स्पर्म प्रोड्यूस होण्याची प्रोसेस, ही प्युबर्टीला चालू होते. ओके. आता oogenesis बिगिन झालं आहे ॲट इंट्रायुट्राइन लाईफ, आणि oogenesisचा पहिला जो सेल असतो तो असतो oogonia. तसंच स्पर्मॅटोजेनेसिसचा पहिला सेल जो असेल तो कोणता असेल, स्पर्मॅटोगोनिया असेल. ठीक आहे. oogonia स्पर्मॅटोगोनिया दोघं काय असतात, डिप्लॉइड असतात. आता हा oogonia डिप्लॉइड आहे. ठीक आहे. हा डिराइव्ड कुठून झालेला आहे, प्रायमॉर्डियल जर्म सेल्सपासून. ठीक आहे. प्रायमॉर्डियल जर्म सेल्स जे असतात हे एक्टोडर्मल ओरिजिनचे असतात. ठीक आहे. मग काय झालं, प्रायमॉर्डियल जर्म सेल्सपासून डिराईव्ह झाला oogonia. मग तो योग सॅकमध्ये गेला अराउंड 3 weeks. मग अराउंड 6 weeks तो गेला जेनायटल रिचमध्ये. आता हेच जेनायटल रिचचं जे लोकेशन आहे, इथंच पुढे चालून भविष्यात ओव्हरीज तयार होणार आहे. ठीक आहे. पुढे चालून भविष्यात टेस्टिस तयार होणार आहे. ठीक आहे. जेनायटल रिचमध्ये म्हणजे बेसिकली गोनाड्स तयार होतात. सो oogonia प्रायमॉर्डियल जर्म सेल्सपासून डिराईव्ह झाला, योग सॅकमध्ये गेला 3 weeksला, 6 weeksला गेला जेनायटल रिचकडे. oogonia जो डिप्लॉइड होता त्याचं मायटोसिस झालं. ठीक आहे. प्रायमरी oocyte डेव्हलप झाला. आता हा प्रायमरी oocyte पण डिप्लॉइड आहे. मग त्याचं मिओसिस 1 झालं. ठीक आहे. पण मिओसिस 1 कंप्लीट नाही झालं. ठीक आहे. मिओसिस 1 काय झालं, अरेस्ट होऊन गेलं डिक्टेटिन स्टेजमध्ये. आणि डिक्टेटिन जी ना, ही प्रोफेज आणि मेटाफेजमधली रेस्टिंग स्टेज आहे. ठीक आहे. सो मिओसिस 1 अरेस्ट होऊन गेलं, आणि जेव्हा त्या बेबीचं, ठीक आहे, कधी पण ओव्युलेशन होईल, म्हणजे मेन्सेस होतील, ओव्युलेशन होईल, तेव्हा हे मिओसिस 1 कंप्लीट होऊन जाईल. सेकंडरी oocyte डेव्हलप होईल, जो की हॅप्लॉइड राहील. ठीक आहे. आणि एक पहिली पोलर बॉडी रिलीज होईल, जिच्यामध्ये जेनेटिक मटेरियल तर आहे सेकंडरी oocyte सारखं सेम इक्वल अमाऊंटमध्ये. ठीक आहे. बट सायटोप्लाझम जरा कमी राहील. ठीक आहे. सो इव्हेंच्युअली ही वेस्टच होऊन जाते. ठीक आहे. सो आपण बघितलं हे oogenesisबद्दल, की बाबा इंट्रायुट्राइन लाईफमध्ये चालू होतं आहे. ठीक आहे. oogonia प्रायमरी oocyte, मग सेकंडरी oocyte, फर्स्ट पोलो बॉडीमध्ये जेनेटिक मटेरियलचा अमाऊंट सेम आहे, पण सायटोप्लाझम कमी आहे. ठीक आहे. मिओसिस 1 अरेस्ट झालेलं होतं डिक्टेटिनमध्ये, जे की प्रोफेज आणि मेटाफेजचं रेस्टिंग स्टेज आहे, आणि ओव्युलेशनला कंप्लीट झालं. ठीक आहे. आता जे मिओसिस 1चं रिझम्पशन म्हणजे रिझ्यूम होण्याची जी सिग्नल होता, तो कुठून आला, तो LH पासून आलेला आहे. ठीक आहे. तो LHने सिग्नल दिलेला आहे, शॉर्ट सिम्पलमध्ये सांगायला गेलं तर. ठीक आहे. सो ड्युरिंग ओव्युलेशन LHने काय केलं, मिओसिस 1ला रिझ्यूम करून टाकलं. ठीक आहे. ॲट ओव्युलेशन, ठीक आहे, जेव्हा ओव्युलेशन होणार तेव्हा ओवम असतो आपल्याकडे. त्या ओवममध्ये सेकंडरी oocyte असतं ॲज अ जेनेटिक मटेरियल. ठीक आहे. सेकंडरी oocyte इज द जेनेटिक मटेरियल. आता वेगवेगळे फॉलिक्युलर स्टेज असतात, प्रायमरी फॉलिकल, सेकंडरी फॉलिकल, टर्शरी फॉलिकल, ग्राफियन फॉलिकल, अँट्रल फॉलिकल, प्री अँट्रल फॉलिकल. ठीक आहे. सो ग्राफियन फॉलिकलमध्ये पण सेकंडरी oocyteच असतो. बाकी रेस्ट कोणता पण फॉलिकल विचारलं तर त्याचं जेनेटिक मटेरियल काय, प्रायमरी oocyte. ग्राफियन फॉलिकलचं काय असतं, सेकंडरी oocyte. ओवमचं काय असतं, जेनेटिक मटेरियल सेकंडरी oocyte. ठीक आहे. सिम्पल आहे. एक oogonia होता, त्याने एक प्रायमरी oocyte तयार केला, आणि इव्हेंच्युअली एक ओवम तयार केला. सिम्पल. एक ओवममध्ये काय, मग आपला सेकंडरी oocyte आहे. करेक्ट. आता हा जो सेकंडरी oocyte आहे, ठीक आहे, हा सेकंडरी oocyteचं मिओसिस 2 चालू होतं, आणि मिओसिस 2 अरेस्ट होऊन जातं मेटाफेजमध्ये. ठीक आहे. जे की कंप्लीट होईल ॲट फर्टिलायझेशन. ठीक आहे. हा मेटाफेजमध्ये अटकला आणि कंप्लीट होणार ॲट फर्टिलायझेशन. मग काय होणार, जेव्हा मिओसिस 2 कंप्लीट होऊन जाईल तेव्हा फिमेल प्रोन्युक्लियस तयार होईल, सेकंड पोलो बॉडी तयार होईल, ही परत डिजनरेट होऊन जाईल, पण फिमेल प्रोन्युक्लियस काय होईल, पुढे जाऊन स्पर्मसोबत फ्यूज होणार आहे. तसंच मी बोललो की बाबा oogenesis इंट्रायुट्राइन लाईफला चालू होतोय, स्पर्मॅटोजेनेसिस प्युबर्टीला चालू होईल. त्याचा पहिला सेल असेल स्पर्मॅटोगोनिया, जो की डिप्लॉइड असेल. त्याचा मायटोसिस झाल्यानंतर प्रायमरी स्पर्मॅटोसाइट तयार होईल, जो की परत डिप्लॉइड असेल. मग मिओसिस होईल, मिओसिस 1, इथं काहीच अरेस्ट वगैरे नसणार, नो डिक्टेटिन, नो अरेस्ट. ठीक आहे. सेकंडरी स्पर्मॅटोसाइट तयार होईल, जो की हॅप्लॉइड राहील, कारण मिओसिस 1 काय, हाल्विंग डिव्हिजन आहे, हाफ होतो त्याच्यात. ठीक आहे. सेकंडरी स्पर्मॅटोसाइट हाफ झाला. मग मिओसिस 2 होणार, मिओसिस 2 झाल्यानंतर स्पर्मॅटिड्स तयार होणार. ठीक आहे. इथं पण काही अरेस्ट वगैरे काही नाही आहे. ओके. सो एक स्पर्मॅटोगोनिया जो आहे तो 16 प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स तयार करतोय. एक स्पर्मॅटोगोनिया, ठीक आहे, 16 प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स तयार करतोय, आणि प्रत्येक एक स्पर्मॅटोसाइट 2-2 सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स रिलीज करतोय. म्हणजे टोटल 32 सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स तयार होतात, आणि 64 स्पर्मॅटिड्स तयार होतात. ठीक आहे. म्हणजे सिम्पल म्हणायला गेलं तर एक प्रायमरी oocyte एक ओवम तयार करतोय, आणि एक प्रायमरी स्पर्मॅटोसाइट 2 सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स तयार करतोय, आणि 4 स्पर्मॅटिड्स तयार करतोय.
ठीक आहे. सो एक स्पर्मॅटोगोनिया 64 स्पर्मॅटिड्स तयार करतं, एक ओगोनिया एक ओवम तयार करतं. ठीक आहे. बरं, जेव्हा मेलच्या पेनिसमधून ठीक आहे जेव्हा स्पर्म बाहेर निघतो हा, ठीक आहे, तर ह्या स्पर्मचं फर्टिलायझेबल लाईफ स्पॅन काय आहे, म्हणजे किती घंटांपर्यंत तो फर्टिलाइज करू शकतो, 72 घंटे. तसंच ओव्युलेशन झाल्यानंतर जो ओवम बाहेर निघतो सेकंडरी ओसाइटवाला, तो किती टाईमपर्यंत फर्टिलाइज होऊ शकतो, 24 घंटे. फर्टिलायझेबल लाईफ स्पॅन ऑफ ओवम 24 घंटे, स्पर्मचं 72 घंटे. ठीक आहे. आता आपण बघितलं की बाबा जो स्पर्मॅटोगोनिया आहे त्याचं मायटोसिस झालं, प्रायमरी स्पर्मॅटोसाइट, मग सेकंडरी स्पर्मॅटोसाइट झालं मिओसिस 1 नंतर, आणि मिओसिस 2 नंतर स्पर्मॅटिड तयार झालं. आता हा स्पर्मॅटिड जो आहे हा नॉन मोटाईल आहे, हा टेस्टिसमध्ये तयार होऊन गेलेला आहे, फॉर्म्ड इन टेस्टिस, सेमिनिफेरस ट्युब्युल्स ऑफ द टेस्टिसमध्ये तयार होऊन गेलेला आहे स्पर्मॅटिड. पण याचं मॅच्युरेशन होणार एपिडिडेमिसमध्ये, मॅच्युरेशन पण होणार, त्याला मोटिलिटी पण येणार एपिडिडेमिसमध्ये. ठीक आहे. आणि त्याला जेव्हा मॅच्युरेशन मोटिलिटी येऊन जाईल तेव्हा त्याला आपण काय म्हणणार, स्पर्मॅटोझोआ किंवा स्पर्म्स. ठीक आहे. सो एपिडिडायमिस काय आपली मॅच्युरेशन साईट आहे, मोटिलिटी साईट आहे. ठीक आहे. आता टेस्टिसमध्ये आपल्याकडे 2 प्रकारचे सेल्स आहे, एक सर्टोली सेल्स, एक लेडिक सेल्स. सर्टोली सेल्सचं मेन रोल आहे त्यांचं मेन रोल काय आहे, स्पर्मॅटोजेनेसिस, स्पर्म प्रोडक्शन करायचं. ठीक आहे. लेडिक सेल्सचं मेन रोल काय आहे, टेस्टोस्टेरॉन प्रोड्यूस करायचं. ठीक आहे. बरं, स्पर्मॅटोजेनेसिसला किती दिवस लागतात, 72 दिवस. रेंज विचारली तर 72 ते 74 दिवस लक्षात ठेवायचं. ठीक आहे. स्पर्मॅटोजेनेसिससाठी मेन हार्मोन कोणता रिक्वायर्ड येतो, तो आहे FSH, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन इज रिक्वायर्ड फॉर द इनिशिएशन ऑफ स्पर्मॅटोजेनेसिस. टेस्टोस्टेरॉन पण लागतं का, हो, इट इज ऑल्सो निडेड, बट मेन हार्मोन कोणता आहे आपला, FSH. टेस्टोस्टेरॉन इज ऑल्सो निडेड. ठीक आहे. बट मेन हार्मोन आपला आहे FSH. ओके. आता जरा हे इनडेप्थवाल्या गोष्टी आहे आयनीसेटसाठी. ठीक आहे. तर टेस्टिसचे 2 कंपार्टमेंट्स असतात, एक बेसल कंपार्टमेंट जिथं आपला स्पर्मॅटोगोनिया असणार. ठीक आहे. म्हणजे एकदम इमॅच्युअर स्पर्मॅटोगोनिया, तिथून मग तो पुढं प्रायमरी स्पर्मॅटोसाइट बनेल, मग सेकंडरी स्पर्मॅटोसाइट बनेल. पण बेसल कंपार्टमेंटपासून तो कुठं जाईल, ॲडल्युमिनन कंपार्टमेंटमध्ये जाईल, मॅच्युअर होईल प्रायमरी स्पर्मॅटोसाइटमध्ये, मग मॅच्युअर होईल सेकंडरी स्पर्मॅटोसाइटमध्ये, इव्हेंच्युअली मॅच्युअर होईल स्पर्मॅटिडमध्ये. मग स्पर्मॅटिड कुठं जाईल, एपिडिडायमिसमध्ये, एपिडिडायमिसमध्ये जाऊन तो तिथं मॅच्युअर होईल, मोटिलिटी येईल त्याला. ठीक आहे. आणि तो बनवून जाईल स्पर्मॅटोझोआ. ठीक आहे. आता ब्लड टेस्टिस बॅरियर म्हणजे काय, हे ब्लड येतं आहे, ओके, टेस्टिस आहे, ह्या दोघांमध्ये बॅरियर कोण फॉर्म करतं, तर सर्टोली सेल्सचे जे जंक्शन्स असतात ते ब्लड टेस्टिस बॅरियर फॉर्म करतात. ठीक आहे. आता ब्लड टेस्टिस बॅरियरच्या बाहेर असतात लेडिक सेल्स, ते बाहेर टेस्टोस्टेरॉन रिलीज करतात. करेक्ट. आता सर्टोली सेल्सबद्दल 2-4 गोष्टी लक्षात पाहिजे आपल्याला. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे नॉर्मली आपलं जे स्क्रोटम असतं ते ॲब्डोमेनच्या असं जरा बाहेर असतं, खाली असतं, कारण आपल्याला टेम्परेचर तिथलं लो ठेवायचं असतं. ठीक आहे. सो दॅट टेस्टोस्टेरॉन प्रोडक्शन तयार होईल, स्पर्म वगैरे तयार व्हायला पाहिजे. सो सर्टोली सेल्स जे असतात ना हे टेम्परेचर सेन्सिटिव्ह असतात, कारण ठीक आहे हे जे स्पर्मॅटोजेनेसिस आहे हे अफेक्ट होतं हाय टेम्परेचरवर. ठीक आहे. हाय टेम्परेचरवर स्पर्मॅटोजेनेसिस प्रॉपरली होणार नाही. हेच सर्टोली सेल्स जे आहेत ना हेच मुलेरिन इनिबिटिंग सबस्टन्ससुद्धा रिलीज करतात. ठीक आहे. हे आपण गायनेकॉलॉजीमध्ये अजून डिटेलमध्ये बघणार आहे की मुलेरिन इनिबिटिंग सबस्टन्स कसं मुलेरिन डक्टला इनिबिट करतील, वोल्फेन डक्ट तयार होईल, मग वोल्फेन डक्टने सगळे तयार होतील सीड. ठीक आहे. सेमिनिफेरस ट्युब्युल्स, इजॅक्युलेटरी डक्ट, एपिडिडायमिस वगैरे. ठीक आहे. डक्टस डिफरन्स. बरं, मग रिलीज मुलेरिन इनिबिटिंग सबस्टन्स प्लस टेम्परेचर सेन्सिटिव्ह आहे. दुसरी गोष्ट सर्टोली सेल्सचं एक काम अजून आहे, यांच्याकडे असतो टेस्टोस्टेरॉन बाइंडिंग प्रोटीन. आता सर्टोली सेल्सकडे हा TBP असल्यामुळे ते टेस्टिसच्या आतच टेस्टोस्टेरॉनला बाइंड करून ठेवतील, टेस्टोस्टेरॉनचं लेवल वाढवतील, टेस्टोस्टेरॉन हाय एन्व्हायरमेंट असणार आणि स्पर्म फॉर्मेशन होणार. ठीक आहे. प्लस हे रिलीज करतात इनिबिन. ठीक आहे. सो टेम्परेचर सेन्सिटिव्ह आहे, प्लस ते काय काय रिलीज करताय, एक मुलेरिन इनिबिटिंग सबस्टन्स, टेस्टोस्टेरॉन बाइंडिंग प्रोटीन, इनिबिन. ठीक आहे. आता त्याच्यानंतर ठीक आहे अजून मॅच्युरेशन होते, म्हणजे काय होईल, स्पर्मिओजेनेसिस होईल. काय होईल, स्पर्मिओजेनेसिस एपिडिडायमिसच्या कॉडल एंडमध्ये होतं. ठीक आहे. म्हणजे आपण जे बघितलं की बाबा मॅच्युरेशन, मोटिलिटी, हेच मॅच्युरेशनची गोष्ट करतोय, हे कुठं होतं आहे, कॉडल एंड ऑफ एपिडिडायमिसमध्ये. तर 72 डेजमध्ये स्पर्मॅटिड्स तर तयार होऊन गेलेले आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून 12 ते 14 दिवस लागत आहे स्पर्मिओजेनेसिससाठी. काय लागतं आहे, 12 ते 14 दिवस फॉर स्पर्मिओजेनेसिस. ठीक आहे. मग जर कोणी विचारलं की बाबा स्पर्मॅटोगोनिया टू मॅच्युअर स्पर्म किती टोटल ड्युरेशन लागेल, तर आपल्याला माहिती आहे 72 ते 74 दिवस आपल्याला स्पर्मॅटिड फॉर्मेशनसाठी लागतात. ठीक आहे. आणि तिथून पुढं अजून मॅच्युरेशनसाठी किती लागणार आहे, 12 ते 14 दिवस, ॲप्रॉक्सिमेटली 90 दिवस लागतील स्पर्मॅटोगोनिया टू मॅच्युअर स्पर्म व्हायला. सो स्पर्मॅटोजेनेसिससाठी आपले 72 ते 74 दिवस आणि स्पर्मिओजेनेसिससाठी आपले 12 ते 14 दिवस, टोटल ॲप्रॉक्सिमेटली 90 डेज लागतात. ठीक आहे. आता फर्टिलायझेशन म्हणजे काय की बाबा आपला तयार झालेला आहे आपला. ठीक आहे. म्हणजे स्पर्म तयार होऊन गेलेला आहे पूर्ण, मॅच्युअर स्पर्म आफ्टर 90 डेज मॅच्युअर स्पर्म तयार होऊन गेलेला आहे. ठीक आहे. हाऊ लॉंग डज स्पर्म्स टेक टू रीच द साईट ऑफ फर्टिलायझेशन, ॲम्प्युलापर्यंत पोचायला, फॅलोपियन ट्यूबपर्यंत पोचायला त्याला किती टाईम लागणार आहे, 30 मिनिट्स. ठीक आहे. पण हा 30 मिनिट्समध्ये फर्टिलाइज करू शकत नाही. ठीक आहे. ॲम्प्युला काय आहे, वायडेस्ट पार्ट ऑफ द फॅलोपियन ट्यूब आहे. ठीक
ठीक आहे. आता ही जर समजा फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, ही युट्रस आहे, ठीक आहे, ही फॅलोपियन ट्यूब आहे आणि ही इकडे इन्फंटिब्युलम आहे. तर मेडियल टू लॅटरल काय काय आहे याचे ॲस्पेक्ट्स फॅलोपियन ट्यूबचे, ठीक आहे. मेडियल टू लॅटरल काय काय, मग सगळ्यात पहिले युट्रसमधला जो पार्ट असतो फॅलोपियन ट्यूबचा तो इंटरस्टिशियल पार्ट असतो, ठीक आहे. मग तिथून एक नॅरो पार्ट असतो तो की असतो इस्थमस, ठीक आहे. मग थोडासा वाईट पार्ट असतो ज्याला आपण म्हणतो ॲम्पुला, आणि मग ॲम्पुला नंतर ते फिंगर लाईक प्रोजेक्शन्सवाला पार्ट काय असतो आपला इन्फंटिब्युलम, ठीक आहे. सो हा इंटरस्टिशियल पार्ट आहे, ठीक आहे, म्हणजेच इंट्राम्युरल पार्ट जो की युट्रसमध्ये चालला. मग इस्थमसवाला नॅरो पार्ट आहे, मग व्हाईट पार्ट ॲम्पुला आहे, आणि मग नंतर ते फिंगर लाईक प्रोजेक्शन्सवाला इन्फंटिब्युलम आहे. हे मिडियल टू लॅटरल अशी सिक्वेन्स आपल्या पार्ट्स ऑफ द फॅलोपियन ट्यूबची, ठीक आहे. इंटरस्टिशियल पार्ट म्हणजेच इंट्राम्युरल पार्ट, इस्थमस, ॲम्पुला, इन्फंटिब्युलम. ओके. आता इंटरस्टिशियल पार्ट जो आहे जो की युट्रसमध्ये चालला फॅलोपियन ट्यूबचा, हा नॅरोएस्ट पार्ट आहे. काय नॅरोएस्ट पार्ट. त्याच्यानंतर त्या नॅरोएस्ट पार्टनंतर इस्थमस पण आहे, तो पण नॅरो आहे, ठीक आहे. पण नॅरोएस्ट सगळ्यात छोटा कोणता आहे, इंटरस्टिशियल पार्ट, इंट्राम्युरल पार्ट. ओके. आणि वायडेस्ट पार्ट कोणता आहे आपला ॲम्पुला, ठीक आहे. आता इंटरस्टिशियल इंट्राम्युरल पार्ट जो असतो ना, म्हणजे जो युट्रसच्या इथं आत आहे, ओके, हा सर्क्युलर स्मूथ मसल्सने हे झालेला आहे, ठीक आहे. सो इट ॲक्ट्स ॲज अ ॲनाटॉमिकल स्पिंक्टर. ॲनाटॉमिकल स्पिंक्टरसारखा कसा ॲक्ट करतो तो, कारण ओपनिंग ऑफ द युट्रसमध्ये तो, ठीक आहे, आणि मसल्स कशा अरेंज आहे सर्क्युलर मॅनरमध्ये. म्हणून हे जेव्हा कॉन्ट्रॅक्ट करतील, कॉन्ट्रॅक्ट केल्यानंतर तो क्लोज होऊन जाईल, आणि जेव्हा रिलॅक्स होतील तेव्हा तो ओपन होईल. क्लोज ओपन, ठीक आहे. सो ॲनाटॉमिकल स्पिंक्टरसारखा ॲक्ट करेल आपला ॲनाटॉमिकल स्पिंक्टरसारखा इंटरस्टिशियल पार्ट, इंट्राम्युरल पार्ट. इस्थमस जो आहे, ठीक आहे, तर हा इस्थमस आहे समजा फॉर एक्झाम्पल, तर याच्यामध्ये सर्क्युलर स्मूथ मसल्स आहे, सिमेट्रिकल स्मूथ मसल्स आहे, ठीक आहे. म्हणून इस्थमसची जी ल्युमेन आहे ती काय युनिफॉर्म आहे, ठीक आहे. आणि दॅट्स वाय इट इज द मोस्ट कॉमन साईट फॉर ट्युबल लायगेशन. कारण विचार करा की बाबा तुम्ही इथं कट केलं, ठीक आहे, मग परत तुम्हाला रियानास्टोमस करायचं आहे या गोष्टींना. मग जर युनिफॉर्म ल्युमेन असेल, ठीक आहे, स्मूथ मसल्स एकदम प्रॉपरली लिनियरली अरेंज असतील, ठीक आहे. सो बिकॉज ऑफ युनिफॉर्म डायमीटर रियानास्टोमोसिस विल बी बेस्ट. बिकॉज ऑफ युनिफॉर्म डायमीटर रियानास्टोमोसिस विल बी बेस्ट. दॅट्स वाय इट इज द मोस्ट कॉमन साईट फॉर आपलं ट्युबल लायगेशन, ठीक आहे. त्याच्यानंतर मुव्हिंग फॉरवर्ड आपला ॲम्पुला जो आहे, ठीक आहे, हा ॲम्पुला काय आपला वायडेस्ट पार्ट आहे. इथं मॅक्झिमम नंबर ऑफ प्लायके म्युकोसल फोल्ड्स आहे, ठीक आहे. पण हे प्लायके असल्यामुळे म्युकोसल फोल्ड्स असल्यामुळे ल्युमेन नॉन युनिफॉर्म आहे, ठीक आहे. आणि ही साईट ऑफ फर्टिलायझेशन कशाला आहे, ठीक आहे, कारण ठीक आहे सिम्पल आहे की हे जे प्लायके असतात हेच काय करतात, पकडून धरतात तिथं कन्सेप्टसला, ठीक आहे. कन्सेप्टसला काय करतात, पकडून धरतात. दॅट्स वाय इट इज द साईट ऑफ फर्टिलायझेशन. प्लस ॲम्पुलाच, ठीक आहे, मोस्ट कॉमन साईट ऑफ एक्टोपिक फर्टिलायझेशन पण आहे, ठीक आहे. एक्टोपिक फर्टिलायझेशनची पण मोस्ट कॉमन साईट कोणती आहे, ॲम्पुलाच आहे. ओके. आता स्पर्म जो असतो, ठीक आहे, तो जेव्हा फिमेल जेनाटल ट्रॅकमध्ये घुसतो तर सगळ्यात पहिले त्याचं काय होणार, कॅपॅसिटेशन होणार. कॅपॅसिटेशन सर्विक्सलाच चालू होऊन जाईल. पण मेन साईट ऑफ कॅपॅसिटेशन काय आहे, फॅलोपियन ट्यूब. युट्रसमध्ये पण होतं, पण मेन साईट आहे फॅलोपियन ट्यूब, ठीक आहे. इट स्टार्ट्स ॲट सर्विक्स बट मेन साईट आहे फॅलोपियन ट्यूब फॉलोड बाय युट्रस. कॅपॅसिटेशनला अराउंड 6 to 8 hours लागतात, टू बी स्पेसिफिक 7 घंटे, ठीक आहे. भलेही तो अर्ध्या घंट्यात फर्टिलायझेशनच्या साईटपर्यंत पोहोचून जातो आहे, बट कॅपॅसिटेशन झाल्यानंतरच तो त्याला फर्टिलाइज करू शकतो, ठीक आहे. सो ड्युरिंग कॅपॅसिटेशन स्पर्मचं काय जेनेटिक मटेरियल चेंज होतं आहे का, नाही, नो चेंज इन जेनेटिक मटेरियल, ठीक आहे. बट ती जी तो जो स्पर्म असतो, ठीक आहे, त्याची जी मेम्ब्रेन परमिएबिलिटी असते ती चेंज होऊन जाते, ठीक आहे. कॅल्शियम बायकार्बोनेटचं इन्फ्लक्स होतं त्याच्यामध्ये, सायक्लिक एम्पीचं प्रोडक्शन वाढून जातं, ठीक आहे. सो जेनेटिक मटेरियल चेंज होत नाही आहे, पण मेम्ब्रेन परमिएबिलिटी चेंज होते, कॅल्शियम बायकार्बोनेटचं इन्फ्लक्स होतं आहे, सायक्लिक एम्पीचं प्रोडक्शन होतं आहे, आणि स्पर्मकडे एक स्पेशल मोटिलिटी होऊन जाते ज्याला आपण म्हणतो हायपर मोटिलिटी, ठीक आहे. ती कुठे आलेली आहे, इन फिमेल जेनाटल ट्रॅक, स्पेसिफिकली फॅलोपियन ट्यूबमध्ये आलेली आहे. कारण मेनली कॅपॅसिटेशन कुठं होतं आहे, फॅलोपियन ट्यूबमध्ये होतं आहे, करेक्ट. आता जो कॅपॅसिटेशन आहे आपला, ठीक आहे, ते झालं म्हणजे एक 6 ते 8 घंट्यामध्ये काय झालं, कॅपॅसिटेशन झालं. म्हणजे काय झालं की बाबा मेम्ब्रेन परमिएबिलिटी चेंज झाली, कॅल्शियम बायकार्बोनेट इन्फ्लक्स झालं, सायक्लिक एम्पी प्रोडक्शन झालं, हायपर मोटिलिटी येऊन गेली स्पर्मकडं, ठीक आहे. हे झाल्यानंतर जे आहे ना, ठीक आहे, तर ओवमची सगळ्यात बाहेरची लेअर असते, ठीक आहे, त्याला आपण म्हणतो कोरोना रेडिएटा, त्याला काय करतो, हा पिअर्स करतो, ठीक आहे. तो पिअर्स केल्यानंतर जी आतली लेअर असते असेल्युलर लेअर, ठीक आहे, झोना पेलुसिडा, त्याला तो बाइंड करणार. बाइंड कुठं करणार, GPGP3 रिसेप्टरला, ठीक आहे. हा स्पर्म रिसेप्टर असतो झोना पेलुसिडावर, GPGP3 रिसेप्टर, तिथं स्पर्म बाइंड करणार, ठीक आहे. झोना पेलुसिडा एक असेल्युलर ग्लायकोप्रोटीनेशियस लेअर आहे, असेल्युलर म्हणजे सेल्स वगैरे नसतात, ग्लायकोप्रोटीनेशियस लेअर आहे, तिथं तो GPGP3 रिसेप्टरला बाइंड झाला, ठीक आहे. मग काय होतं, मग होतं ॲक्रोझोमल रिॲक्शन.
बाइंड झाल्यानंतर तो हायलोरोनिडेज रिलीज करतो. ठीक आहे, दिस इज नॉट अ पार्ट ऑफ कॅपॅसिटेशन. ठीक आहे, दिस इज ॲक्रोसोमल रिॲक्शन. हायलोरोनिडेज रिलीज करेल, मग तिथलं ते सगळं कनेक्टिव्ह नेटवर्क वगैरे तुटणार, अजून आत जाणार. ठीक आहे, मग तिथलं मेल प्रोन्युक्लियस फिमेल प्रोन्युक्लियस दोघं जाऊन मिळतात. ठीक आहे, झायगोट वगैरे तयार करतील ते एका साईडला. ठीक आहे, बट काय होतं सेम टायमिंगला आता समजा फॉर एक्झाम्पल मेल प्रोन्युक्लियस फिमेल प्रोन्युक्लियसला भेटून गेलेला आहे, आता परत नवीन स्पर्म नको यायला, म्हणून होतं कॉर्टिकल रिॲक्शन. त्याच्यामध्ये काय होतं, प्री विटिलाइन स्पेसमध्ये काही ग्रॅन्युल्स रिलीज होतात. काय रिलीज होतं, ग्रॅन्युल्स. ठीक आहे, ते ग्रॅन्युल्स काय करतात, प्री विटिलाइन स्पेसमध्ये रिलीज झाल्यानंतर झोना पेलोसिडाला हार्ड करून टाकतात. याला आपण म्हणतो झोना रिॲक्शन. सगळ्यात पहिले झाली ॲक्रोसोमल रिॲक्शन, हायलोरोनिडेज रिलीज झालं. ठीक आहे, मेल प्रोन्युक्लियस फिमेल प्रोन्युक्लियसला भेटून गेला, प्री विटिलाइन स्पेसमध्ये ग्रॅन्युल्स रिलीज झाले, त्याला आपण म्हटलं कॉर्टिकल रिॲक्शन. आणि ते ग्रॅन्युल्स रिलीज झाल्यामुळे काय झालं, झोना पेलोसिडा हार्डन झालं, त्याला आपण म्हटलं झोना रिॲक्शन. कॉर्टिकल रिॲक्शन होतं कॅल्शियम आयन्समुळे. ठीक आहे, कॅल्शियम आयन्स आर रिक्वायर्ड फॉर द कॉर्टिकल रिॲक्शन. आता झोना पेलोसिडा जो होता, ठीक आहे, तो असेल्युलर ग्लायकोप्रोटीनेशियस लेअर होता. ठीक आहे, आता हा जो होता ना, ठीक आहे, हा पॉलिस्पर्मी होत नव्हता. एक स्पर्म जर येऊन त्याला बाइंड झाला तर नेक्स्ट स्पर्म होऊ नाही शकत, कारण झोना पेलोसिडा होऊन जायचा हार्डन. करेक्ट, सो इट प्रिव्हेंट्स पॉलिस्पर्मी. आणि हीच झोना रिॲक्शन जी आहे, ठीक आहे, झोना पेलोसिडा हार्डनिंगवाली, इट इज द स्लो ब्लॉक टू पॉलिस्पर्मी. ठीक आहे, म्हणजे काय होईल, पहिला स्पर्म येईल, झोना पेलोसिडाला बाइंड होईल. ठीक आहे, मग त्यात मेल प्रोन्युक्लियस जाईल, मग ती झोना पेलोसिडा एकदम हार्ड होईल. ठीक आहे, आणि हार्ड कधी होणार, त्याच्या पहिले सगळे ते कॉर्टिकल्स ते ग्रॅन्युल्स रिलीज व्हायला पाहिजे, मग ती हार्ड होणार आहे. ठीक आहे, सो दिस इज स्लो ब्लॉक टू पॉलिस्पर्मी. पण काही ऑर्गॅनिझम्समध्ये लाईक सी अर्चिन्स, तिथं फास्ट ब्लॉक असतं, इलेक्ट्रिकल चेंजेस येतात ओव्हनमध्ये. फास्ट ब्लॉक आपल्याला ह्युमन्समध्ये दिसत नाही. मुव्हिंग फॉरवर्ड टू इम्प्लांटेशन. ठीक आहे, आता जो कन्सेप्टच होता आपला, ठीक आहे, झायगोट वगैरे, हा ॲम्पुलामध्ये ना 3 डेजपर्यंत राहतो फ्रॉम फर्टिलायझेशन. ठीक आहे, आता तो ॲम्पुलामध्ये स्टक कसा होऊन गेलेला आहे, कारण हा जर ॲम्पुला होता तर इस्तमस जरा नॅरो पार्ट आहे, मग इथं तो थांबून गेलेला आहे कन्सेप्टस अप टू 3 डेज फ्रॉम फर्टिलायझेशन. करेक्ट. ठीक आहे, कारण का, ड्यू टू नॅरोइंग ऑफ इस्तमस विच ॲक्ट्स एज अ फिजिओलॉजिकल स्पिंक्टर. ठीक आहे, आता कन्सेप्टस जो आहे तो एंटर कधी करतो युट्राइन कॅव्हिटीला, 4th डेला फ्रॉम फर्टिलायझेशन. करेक्ट, तर 4th डेला मॉर्युलाच्या स्टेजमध्ये असतो, 16 सेल स्टेजमध्ये, युट्राइन कॅव्हिटीमध्ये तो एंटर करणार. ठीक आहे, आता रिझन काय ट्रान्सपोर्ट ऑफ कन्सेप्टसचं, तर ही जी ट्यूब आहे फॅलोपियन ट्यूब, हिचं कंटिन्युअसली पेरिस्टाल्सिस चालू असतं. काय चालू असतं, पेरिस्टाल्सिस चालू असतं, मग तो युट्रसमध्ये पडतो खाली. ठीक आहे, डे 4ला. ओके, आता इफ पेरिस्टाल्सिस जर रिड्यूस झाली ड्यू टू एनी रिझन, ठीक आहे, अडेजन्स असतील, काही दुसरे रिस्क फॅक्टर्स असतील, ड्यू टू म्हणजे अडेजन्स ड्यू टू पेल्विक इन्फ्लामेटरी डिसीज, ट्युबल सर्जरीज, TB, ठीक आहे, जेनेटल TB, तर काही कारणास्तव जर पेरिस्टाल्सिस रिड्यूस झाले तर तो तिथंच थांबून जाईल, एक्टोपिक प्रेग्नन्सी होऊन जाईल ॲम्पुलामध्येच. ॲम्पुला आपण बघितलं मोस्ट कॉमन साईट होती एक्टोपिक प्रेग्नन्सीसाठी. ठीक आहे, सो सिम्पल आहे कन्सेप्टस. 3rd डे फ्रॉम फर्टिलायझेशनमध्ये 3rd डेपर्यंत ॲम्पुलामध्ये राहिला ड्यू टू नॅरोइंग ऑफ इस्तमस, मग तो 4th डेला युट्राइन कॅव्हिटीमध्ये गेला. ठीक आहे, इन द 16 सेल मॉर्युला स्टेज. ठीक आहे, आणि ट्युबल पेरिस्टाल्सिसमुळे गेला. ठीक आहे, पण जर काही ड्यू टू एनी रिझन अडेजन्स वगैरे असलं तर एक्टोपिक प्रेग्नन्सी होण्याचा चान्स आहे. आता तो 5व्या दिवशी येऊन गेलेला आहे. ठीक आहे, 6व्या ते 7व्या दिवशी त्याचं इम्प्लांटेशन बिगिन होतं, म्हणजे हे जे युट्रस असेल, ठीक आहे, ते युट्रसमध्ये त्याचं इम्प्लांटेशन बिगिन होतं डे 6 to डे 7ला आणि कंप्लीट होऊन जातं डे 10ला. ठीक आहे, आता इम्प्लांटेशन विंडो काय असतं, म्हणजे काय की बाबा ही विंडोच आहे डे 6 to डे 7 to डे 10. ठीक आहे, मग आपण जर समजा फॉर एक्झाम्पल आपण फर्टिलायझेशनच्या मेन्स्ट्रुअल सायकलच्या ॲस्पेक्टमध्ये बघायला गेलो तर डे 1 म्हणजे आपलं फर्स्ट डे ऑफ ब्लिडिंग आहे. डे 14 म्हणजे आपलं ओव्ह्युलेशन आणि फर्टिलायझेशनचा डे. ठीक आहे, तर तिथून आपण जर 6 दिवस मोजले तर डे 20 आणि 10 मोजले तर डे 24. सो डे 6 to डे 10 इज नथिंग बट डे 20 to डे 24 ऑफ द मेन्स्ट्रुअल सायकल, दॅट इज द इम्प्लांटेशन विंडो. ठीक आहे, हीच इम्प्लांटेशन विंडो काय, कारण ह्याच डे 20 to डे 24ला, ठीक आहे, एंडोमेट्रियमकडे काय असतात, फूट लाईक प्रोसेसेस असतात, पिनोपॉड्स. ठीक आहे, जे की होल्ड करतात कन्सेप्टसला. ठीक आहे, एंडोमेट्रियमकडे काय असतात डे 20 to 24मध्ये फूट लाईक प्रोसेस असतात, पिनोपोड्स, जे की होल्ड करतं कन्सेप्टसला. आणि याच टायमिंगला इंटरल्युकिन 6चे लेवल्स पण हाय असतात, जे की हेल्प करतात इम्प्लांटेशनमध्ये. ठीक आहे, आता इम्प्लांटेशन बघा मोरुलावाल्या स्टेजमध्ये तो आता आलेला होता, 16 स्टेजमध्ये युट्रसमध्ये आलेला होता तो. ठीक आहे, पण इम्प्लांटेशन कोणत्या फॉर्ममध्ये झालं, ब्लास्टोसिस्टवाला फॉर्ममध्ये. ठीक आहे, ब्लास्टोसिस्टवाला फॉर्ममध्ये इम्प्लांटेशन झालं. ब्लास्टोसिस्ट कधी फॉर्म झाला, तर 5ला फॉर्म झाला. ठीक आहे, तो 4ला युट्राइन कॅव्हिटीमध्ये आला, 5ला ब्लास्टोसिसमध्ये कन्वर्ट झाला आणि 6ला इम्प्लांटेशन सुरू झालं. ठीक आहे, झोना पेलोसिडा लॉस्ट कधी झालं, सो आपण म्हणू शकतो डे 5ला. ॲक्च्युली जस्ट बिफोर इम्प्लांटेशन झोना हॅचिंग होते, झोना पेलोसिडा चालला जातो कारण त्याला आता इम्प्लांट व्हायचं आहे, पण तसं काय उत्तर नसतं, तर डे 5 आपल्याला फॉलो करायचं असतं. ठीक आहे, आता साईट ऑफ इम्प्लांटेशन काय आहे, तर जर समजा फॉर एक्झाम्पल ही युट्रस आहे तर अप्पर पोस्टिरियर वॉल, ठीक आहे, युट्रसचा हा पोस्टिरियर वॉल आहे, अप्पर पोस्टिरियर वॉल ऑफ द युट्रस, ते पण एका साईडला. ठीक आहे, आता ती जुळेल कशी, तर 3 फेजेस असतात. ॲपोजिशन म्हणजे आता युट्रसची वॉल आहे तर तिला फक्त थोडीशी जुळणार ॲपोजिशन,
मग अडेजन होणार आणि मग फायनली इन्व्हेजन होणार. ठीक आहे. सो ॲपोजिशन, अडेजन, इन्व्हेशन. ठीक आहे. दिस इज जस्ट लाईक आपण पॅथॉलॉजीमध्ये इन्फ्लामेशन बघितलेलं होतं. ठीक आहे. रोलिंग, अडेजन, ठीक आहे, ट्रान्समायग्रेशन, करेक्ट. तिथं सुद्धा सिलेक्टिन्स, इंटेग्रिन्स, मॅट्रिक्स मेटॅलोप्रोटीनेजेस लागत होते. करेक्ट. सो इथं पण ॲपोजिशन कशाने होतं? सिलेक्टिन्सने. ॲडेजन कशाने होतं? इंटेग्रिन्सने. इन्व्हेजन कशाने होतं? मॅट्रिक्स मेटॅलोप्रोटीनेजेसने. ठीक आहे. सो असं लक्षात ठेवायचं, हे तर आई आहे, AAI. ठीक आहे. आणि हे काय आहे? SIM, SIM. ठीक आहे. सिलेक्टिन्स, इंटेग्रिन्स आणि मॅट्रिक्स मेटॅलोप्रोटीनेजेस. मोस्ट इम्पॉर्टंट कोणतं याच्यातलं? इंटेग्रिन्स. मोस्ट इम्पॉर्टंट कोणतं याच्यातलं? इंटेग्रिन्स आहे. ठीक आहे. की बाबा इम्प्लांटेशनसाठी कोणतं मोस्ट इम्पॉर्टंट मॉलिक्युल येतं? तर इंटेग्रिन्स आपण सिम्पल म्हणू शकतो. ठीक आहे. जेव्हा युट्रसमध्ये हे इम्प्लांटेशन होतं आहे त्याच टायमिंगला थोडीशी ब्लिडिंग होऊ शकते. ठीक आहे. त्याच टायमिंगला काय होऊ शकते? थोडी ब्लिडिंग होऊ शकते. आणि त्या माइल्ड ब्लिडिंगला आपण काय म्हणतो ड्युरिंग इम्प्लांटेशन? हार्टमन साईन म्हणतो. काय म्हणतो? हार्टमन साईन. ठीक आहे. प्रेग्नन्सीची जी एंडोमेट्रियम असते, आता ही युट्रस आहे. ठीक आहे. ही जी युट्रस आहे, युट्रसची जी एंडोमेट्रियम आहे प्रेग्नंटवाली, ठीक आहे, तिला आपण डेसिडॉ म्हणतो. तर नॉर्मल एंडोमेट्रियम आणि डेसिडॉमध्ये काय फरक असतो? सो बेसिकली एंडोमेट्रियमचं डेसिड्युअलायझेशन झालेलं आहे. का? तर बाबा प्रेग्नन्सीमध्ये प्रोजेस्ट्रॉन हाय असतं. प्रोजेस्ट्रॉन हाय असतं म्हणून ती पूर्ण जे एंडोमेट्रियम आहे हिच्यामध्ये हायपर सिक्रेटरी चेंजेस होतात. बेसिकली भरपूर ग्लँड्स वगैरे डेव्हलप होऊन जातील, ब्लड वेसल्स वगैरे रिच होऊन जातील. ठीक आहे. हायपर सिक्रेटरी चेंजेस होतात सो दॅट ते प्रेग्नन्सीला हे करू शकतात, सपोर्ट करू शकतात. हे हायपर सिक्रेटरी चेंजेस जे आहेत हे आपल्याला हिस्टोपॅथॉलॉजिकल एक्झामिनेशनवर दिसू शकतात डेसिडॉचे. आणि ते जे आपल्याला दिसतं, ठीक आहे, इट इज लाईक कॅन्सर. आपल्याला वाटतं अरे यार इथे इतकी ग्रोथ कशी झालेली आहे, इट लुक्स लाईक कॅन्सर बट इट इज नॉट कॅन्सर. इट इज जस्ट हायपर सिक्रेटरी चेंजेस ऑन हिस्टोपॅथॉलॉजिकल एक्झामिनेशन ड्यू टू प्रोजेस्ट्रॉन ऑन द एंडोमेट्रियम. ठीक आहे. आणि ह्या रिॲक्शनला आपण काय म्हणतो जे आपल्याला दिसतंय? एरियाज स्टेला रिॲक्शन. ठीक आहे. हायपर सिक्रेटरी चेंजेस ऑफ द एंडोमेट्रियम. ठीक आहे. इट इज कॉल्ड ॲज एरिया स्टेला रिॲक्शन, जे की आपल्याला हिस्टोपॅथिक एक्झामिनेशनवर दिसतंय. तर एरिया स्टेला रिॲक्शन आपल्याला कोणत्या पण प्रोजेस्ट्रॉन रिच स्टेटमध्ये दिसेल. वेदर इट इज एक्टोपिक प्रेग्नन्सी, मोलर प्रेग्नन्सी, किंवा एखादी पेशंट OCPच जरी घेत असेल तर ते इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉन घेते ना. सो प्रोजेस्ट्रॉन रिच स्टेटमध्ये आपल्याला हायपर सिक्रेटरी चेंजेस दिसतील हिस्टोपॅथॉलॉजिकल एक्झामिनेशनवर, ज्याला आपण म्हणणार एरियाज स्टेला रिॲक्शन. ठीक आहे. आता थिकनेस ऑफ एंडोमेट्रियम ॲट इम्प्लांटेशन किती असतं? 10 ते 12 mm. क्वेश्चन विचारलेला आहे, लक्षात ठेवायचं. थिकनेस ऑफ एंडोमेट्रियम ॲट इम्प्लांटेशन 10 ते 12 mm. ठीक आहे. आता समजा फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, हे आपलं युट्रस आहे, करेक्ट, ही आपली एंडोमेट्रियम आहे, सिम्पल. ठीक आहे. पण आता ही इथं प्रेग्नन्सी झालेली दिसते आपल्याला. ओके. सो डेसिडॉ म्हणणार आपण त्याला. सो बेबी ज्याच्यावर लाय करतोय दॅट इज नथिंग बट डेसिडॉ बेसिलिस, पहिली गोष्ट. ठीक आहे. बेबीला जी कव्हर करते डेसिडॉची लेवर दॅट इज नथिंग बट डेसिडॉ कॅप्सुलारिस. ठीक आहे. सो दिस इज डेसिडॉ बेसिलिस, दिस इज डेसिडॉ कॅप्सुलारिस. ठीक आहे. आणि रेस्ट ऑल ऑफ द डेसिडॉ इज डेसिडॉ पॅराटालिस. ठीक आहे. सो हा बेबी मोठा होणार. आता नॉर्मली इथे कॅव्हिटी असते. ठीक आहे. कॅप्सुलारिसमध्ये पॅराटालिसमध्ये. पण बेबी मोठा होणार आणि इव्हेंच्युअली काय होणार? डेसिडॉ कॅप्सुलारिस आणि डेसिडॉ पॅराटालिस. ठीक आहे. ज्याला आपण डेसिडॉ व्हेरा पण म्हणतो. ॲज बेबी ग्रोज ते फ्यूज होणार दोघं. हे दोघं काय होणार? फ्यूज होणार. आणि युट्राइन कॅव्हिटी ऑब्लिटरेट होऊन जाणार. युट्राइन कॅव्हिटी विल गेट ऑब्लिटरेटेड. इट हॅपन्स अराउंड 14 to 16 वीक्समध्ये हे होतं. ठीक आहे. आता 2 कंडिशन बघायचे आपल्याला, एक सुपरफिटेशन, एक सुपरफिकंडेशन. ठीक आहे. सुपरफिटेशन, सुपरफिकंडेशन. सुपरफिटेशनमध्ये सिम्पल गोष्ट आहे, 2 ओवाय, 2 सेपरेट ॲक्ट्स ऑफ कॉयटस आहे, 2 डिफरंट मेन्स्ट्रुअल सायकल्स आहे. म्हणजे एकच आई आहे. ठीक आहे. तिनं 2 ओवा प्रोड्यूस केले. ठीक आहे. 2 कॉयटस झाले म्हणजे 2 स्पर्म्स आले. ठीक आहे. एक स्पर्म एक ओवाला, दुसरा स्पर्म दुसरा ओवाला. बट 2 डिफरंट सायकल्सचे ओवा होते. म्हणजे 2 डिफरंट बेबीज तयार झाले. आणि दोघं बेबीजचं जेस्टेशनल एज डिफरंट असेल आणि मिनिमम गॅप त्यांच्यामध्ये असेल 4 वीक्स. कारण 28 दिवसाची सायकल जर पकडली तर मिनिमम जेस्टेशनल एजचा डिफरन्स किती असेल? 4 वीक्सचा असेल. ओके. मग आता नॉर्मली इथे एक म्हणजे त्यांनी ट्रोन फॉल्स त्या जर रिझन मला घेतलेलं आहे की बाबा ड्युरिंग प्रेग्नन्सी काही ओव्ह्युलेशन नाही होणार, नो ओव्ह्युलेशन होणार, म्हणून प्रोजेस्ट्रॉनचे लेवल्स हाय राहतील, म्हणून निगेटिव्ह फीडबॅक बसेल FSH-LSला. ठीक आहे. मग त्यांनी विचारलेलं होतं की बाबा प्रेग्नन्सीच्या टायमिंगला ओव्ह्युलेशन नाही होत. ठीक आहे. आता ओव्ह्युलेशन का नाही होतं त्यांनी दिलेलं होतं रिझन, हाय लेवल्स ऑफ प्रोजेस्ट्रॉनमुळे निगेटिव्ह फीडबॅक बसतो आणि FSH-LH कमी असतात. सो करेक्ट आहे. म्हणजे हे पण करेक्ट आहे. अजर्शन इज ऑल्सो ट्रू. ठीक आहे. आणि रिझन इज ऑल्सो ट्रू. ठीक आहे. की बाबा FSH-LH जास्त असल्यामुळं ओव्ह्युलेशन वगैरे होणार नाही. ठीक आहे. सो सुपरफिटेशन कळलं. 2 ओवा, 2 कॉयटस, 2 सायकल्स, म्हणून 2 बेबीजमध्ये जेस्टेशनल एजचा डिफरन्स असेल. ठीक आहे. इथं 2 वेगवेगळे फादर्स असू शकतात. ॲज सिम्पल ॲज दॅट. सुपरफिकंडेशनमध्ये काय आहे? 2 ओवा आहे, 2 कॉयटस आहे, पण सेम मेन्स्ट्रुअल सायकल आहे, म्हणून बेबीजचं सेम जेस्टेशनल एज असेल. याच्यातमध्ये सुद्धा काय होऊ शकतं? ठीक आहे. 2 डिफरंट फादर्स असू शकतात. ठीक आहे. सुपरफिकंडेशन फक्त एक सेम सायकल, 2 सायकल्स, इतकंच डिफरन्स आहे फक्त. ठीक आहे. त्याच्यानंतर आता प्री इम्प्लांटेशन जेनेटिक टेस्टिंग और डायग्नोसिस, PIGD और PIGT.
ठीक आहे. सिम्पल आहे. मला सांगा, प्री इम्प्लांटेशन म्हणजे इम्प्लांटेशन होण्याच्या पहिले जेनेटिक टेस्टिंग करायची आहे. म्हणजे याचा अर्थ बेसिकली आपल्याकडं तो आहे, कन्सेप्टच आहे आपल्याकडे अवेलेबल बाहेर. म्हणजेच आपण इन विट्रो फर्टिलायझेशन करताना, असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी करतानाच ह्या टेक्निक्स फॉलो करू शकतो. ठीक आहे. बरं, करायचं तर करायचं कोणावर? प्री इम्प्लांटेशन आहे ना. इम्प्लांटेशन कधी होतं? डे 6ला होतं. मग आपल्याकडे 2 स्टेजेस आहे. एक तर डे 3च्या एम्ब्रिओवर आपण करू शकतो किंवा डे 5च्या एम्ब्रिओवर करू शकतो, डे 6च्या पहिले. करेक्ट. आता डे 3चा जो एम्ब्रिओ असतो, ओके, त्याच्यामध्ये असे ब्लास्टोमेरस असते. म्हणजे त्याचं रॅपिड क्लिवेज चालू आहे. म्हणजे ही काय क्लिवेजवाली स्टेज आहे. मग ह्या क्लिवेजवाल्या स्टेजमध्ये आपण एम्ब्रिओची बायोप्सी घेऊ शकतो. ओके. मग काय करू आपण? मॅक्झिमम एक ब्लास्टोमेर बाहेर काढू शकतो. मग त्याच्यावर आपण जेनेटिक टेस्टिंग करू. सिम्पल. ठीक आहे. किंवा मग आपण डे 5चा एम्ब्रिओ असतो, त्याच्यामध्ये म्हणजे काय झालेलं असतं, आत काही सेल्स असतात, बाहेर काही सेल्स असतात. म्हणजे इन्नर सेल मास असतं आणि बाहेर ट्रोफोएक्टोडम असतं. ठीक आहे. सो ब्लास्टोसिस्टची स्टेज येऊन गेलेली असते. ब्लास्टोसिस्ट ट्रोफोएक्टोडमवाले आपण सेल्स घेऊ शकतो. ठीक. बरं बघा, बेटर कोणतं आहे? ब्लास्टोसिस्ट ट्रोफोएक्टोडमची बायोप्सी घेणं बेटर आहे. कारण आपण आत काही हार्म करत नाही आहे, आतला बेबीला काही इश्यू होणार नाही आहे. सो दिस वन इज बेटर. डे 5च्या एम्ब्रिओमधून ब्लास्टोसिस्ट ट्रोफोएक्टोडम बायोप्सी करणं इज बेटर. ठीक आहे. अच्छा, तुम्ही विचार करा की जेव्हा सेकंडरी ओसाईट तयार होत होतं, ठीक आहे, तेव्हाच पोलर बॉडी पण तयार होत होती. ह्या पोलर बॉडीला घ्यायला काय हरकत आहे? तर पोलर बॉडी पण तुम्ही घेऊ शकतात. त्याच्यामध्ये पण जेनेटिक मटेरियल आहे मदरचं, पण फक्त मदरचं आहे. त्याचा स्पर्म आलेला नाही आहे. इट कॅन ओनली डिटेक्ट द डिसऑर्डर्स ऑफ द मदर. इट कॅन ओनली डिटेक्ट द मायटोकॉन्ड्रियल डिसीजेस. ठीक आहे. तर हा त्याचं पोलर बॉडीचं लिमिटेशन आहे. करेक्ट. आता PIGD कधी कधी करतो आपण? मग कधी पण मोस्ट कॉमनली कोणते पण एखादी मोनोजेनिक डिसऑर्डर्स असले, सिकल सेल ॲनिमिया, थॅलेसेमिया, सिस्टिक फायब्रोसिस, हंटिंग्टन्स डिसीज, हे सगळे म्हणजे आईवडील आपल्याकडे आलेले, ते म्हटलेले की बाबा आमच्याकडे हे हेरिडिटरी आहे असे डिसीजेस, आम्हाला चेक करायचं आमच्या बेबीला पण होणार का? मग ते मोनोजेनिक डिसऑर्डरसाठी आपण काय करू शकतो? प्री इम्प्लांटेशन जेनेटिक डायग्नोसिस, जेनेटिक टेस्टिंग करू शकतो. ॲन्युप्लॉइडी स्क्रीनिंग करू शकतो, डाऊन्स, एडवर्ड, पटाऊ. ठीक आहे. ट्रान्सलोकेशन्स चेक करू शकतो. सेक्स डिटर्मिनेशन नाही, नॉट अलाउड आहे. ठीक आहे. सेक्स डिटर्मिनेशनसाठी PIGD करणं नॉट अलाउड. ठीक आहे. बरं, PIGD करताना एक सिंपल गोष्ट आहे, इम्प्लांटेशनच्या पहिले करतोय, इम्प्लांटेशनच्या पहिले झोना पेलोसिडा असते. म्हणजे तुम्हाला झोना पेलोसिडाला पिअर्स करावंच लागणार आहे प्री इम्प्लांटेशन जेनेटिक डायग्नोसिस करायसाठी. मग जर झोना पेलोसिडाला पिअर्स करायचं, त्याला सॉफ्टन पण करावं लागेल. सॉफ्टन जर करायचं आहे तर तुम्हाला एम्ब्रिओला काय करावं लागेल? कॅल्शियम आणि मॅग्नेशियम फ्री मीडियामध्ये ठेवायला लागेल. कॅल्शियम आणि मॅग्नेशियम फ्री मीडियामध्ये ठेवाल, झोना पेलोसिडा सॉफ्टन होईल. मग तुम्ही झोना पेलोसिडाला पिअर्स करू शकतात आणि प्री इम्प्लांटेशन जेनेटिक डायग्नोसिस करू शकतात. ठीक आहे. दॅट वॉज ऑल अबाउट रिप्रोडक्टिव्ह बेसिस. थँक्यू.